श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वे शहीदी समागम वर्ष। नांदेडमध्ये शीख धर्मियांकडून हिंदी दी चादरचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। बुमराह की क्या बात कर रहे हैं। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। सोमय्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवावी, इम्तियाज जलील यांचं किरीट सोमय्यांना आव्हान। बुमराह हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। माफीनामा दिलेला नाही। माफीनाम्याची बातमी सेहर शेखनं फेटाळली। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक। भुजबळ 2 गुन्ह्यातून मुक्त, तिसऱ्यातून नाही। अंजली दमानियांचं सीजेआय यांना पत्र लिहत तपास सुरू करण्याची मागणी। नाशिकच्या कळवण तालुक्यातून निघालेलं लाल वादळ नाशिक शहराच्या वेशीवर। आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा। उद्धव ठाकरेंना कणकवलीमध्ये मोठा धक्का। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या। आरोपी सहप्रवाशाचा पोलिसांकडून शोध। बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची जिवंत जाऊन हत्या। चंचल भौमिक नामक व्यक्तीला दुकानासह जाऊन मारलं। आणि भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीचा दणका। T20 वर्ल्ड कप मधून केलं बाहेर, तर स्कॉटलंडला मिळाली संधी, तर पाकनंही वर्ल्ड कप मधून बाहेर जाण्याची दिली धमकी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत पुणे जिल्ह्यातील रस्ते विकास आणि वाहतूक नियोजनावर भाष्य करत अधिकारी आणि जनतेला ट्रॅफिक सेन्सचे धडे दिलेत। मावळ, मुळशी, बारामती, पुरंदर यांच्यासह विविध तालुक्यांतील रस्ते चकाचक झाले असले तरी स्पीड ब्रेकरच्या चुकीच्या नियोजनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माझ्या मावळ तालुक्यातले, मुळशी तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, पुरंदर तालुक्यातले, राजगड तालुक्यातले, भोर तालुक्यातले, पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले। 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झालेत, एकदम चकाचक। म्हणजे माझा दुहेरी होतो, एक तर टुरिझम वाढव, परत 40 देशातले सायकल स्वार आले होते, तुम्ही बघितलं ना इथं 1-1 कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या। थांबरे तिच्या आलंही असे म्हणजे रस्ते टार करायचे पडच त्या रोडला जोडणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल, परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही। आता आपला यवतवरून आणि पाटसवरून आम्ही बारामतीपर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरीपर्यंत येतो, त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याचा उपयोग काय? त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडताना ते स्पीड ब्रेकर होऊन त्याला जोडले जातील, अशी व्यवस्था करायची असते। आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे। त्याच्यामध्ये गट तर बाजूला ठेवा, कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा, आणि काहींना लांब पुढचं बोलायचं, आणलं की नाही तिकीट। आम्ही एकत्र आलो तर कुठे बिघडलं असं अजित पवार म्हणालेत। आम्ही भांडलो की काही जणांचं फावतं। इंदापुरातील राजकीय समीकरणावर भाष्य करताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले। जिल्हा परिषद निवडणुकीत इंदापूरमध्ये दत्ता भरणे, हर्षवर्धन पाटील एकत्र आलेत। या संदर्भात बोलताना अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावलाय। वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले
अप्पासाहेब जगदाळेंनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली. बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि विचार स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबांचं 350व्या शहीदी वर्षानिमित्त आज नांदेड इथं भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समागमासाठी देश विदेशातील लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल झालेत. नांदेड शहराला शीख धर्मियांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरातील शीख बांधवांसाठी आयुष्यात एकदा तरी नांदेड इथं येऊन हजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं. नांदेडच्या दक्षिणेकडील 92 एकरच्या भव्य मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता या दरम्यान पत्रकार परिषदेत केलेल्या इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत नवनीत राणांनी पुन्हा एकदा जलील यांचा समाचार घेतलाय. ते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये, आपल्या देशामध्ये खपून घेत आहे. त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे. ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे. तुमच्या स्वप्नातील हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही. आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील लक्षात ठेवा. ठाणे जिल्हा हा भगवा असल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला आहे की हिरवा मुंबरा करा पूर्ण वगैरे. काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या गणित आहे? ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो. एकनाथ शिंदे साहब कह रहे हैं भगवा पूरा थाना है करके, हा? तो वो जायज़ है, वो जायज़ है, वो लीगल है, वो सब कानून के दायरे में बैठता है. और अगर मैं ये कह रहा हूँ कि मुंब्रा हरा है, हा? मुंब्रा हरा भरा है, तो उसमें है तो पूरा कानून का उल्लंघन हो गया है और देश के अंदर कोई गंभीर मुद्दा बचा नहीं है. नवनीत राणांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जलील यांची जीभ घसरली आहे. पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है. ये याद रखना. छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी. किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं. इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन हा? मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके. क्यों? उसके जहेज में आया था हिंदुस्तान. हा? आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं, हा? तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं. जितने भी बीजेपी के लीडर्स की सर ने बात की है, अगर आप देखें और हम चाहें, अगर हमारा दिमाग इतना छोटा नहीं है, हमारी सोच का मयार इतना छोटा नहीं है कि हम उन पर जाकर केस कर रहे हैं या कुछ कर रहे हैं, क्योंकि जैसा उन्होंने बोला कि पूरा भगवा कर देंगे या भगवा, अनकॉन्स्टिट्यूशनल बात है. पाकिस्तान जाओ, अनकॉन्स्टिट्यूशनल है. आज इंडिया को पाकिस्तान से अलग होकर कितना साल हो गया, फिर भी आप इंडिया के हिंदुस्तानी मुसलमानों को बोलते हो पाकिस्तान जाओ. सहर शेख हिने आता माफी मागितली आहे. हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण
आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं. लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे. माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार. मुमरा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है, मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा. तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? कैसा हराया? एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए. कैसे हराया? एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए. कैसे हराया? देखिए, स्टेटमेंट माफ़ीनामा मैंने नहीं दिया है. मैंने अपने स्टेटमेंट्स क्लियरली स्टेट किए हैं कि हरा जो कलर था वो मेरा रेलेवेंस हमारे पार्टी के झंडे के साथ था, जो आरजेडी का भी झंडा है अगर आप देखें तो, और कई पार्टियों का इंडिया में झंडा है. जब वो बोलते हैं कि वी वांट टू पेंट आवर सिटी ग्रीन या वी वांट टू पेंट आवर सिटी सैफरन, तो उसको अनकॉन्स्टिट्यूशनल नहीं देखा जाता है, असंवैधानिक नहीं देखा जाता है. बट ये हरे कलर के साथ मुसलमानों को एक ऐसे तरीके से जोड़ दिया जाता है जिसको कम्युनलाइज करके आगे वो बात रखी जाती है. किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं. हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे.